राणा सूर्यवंशी यांचं की ज्यांनी हा विचार केला 3-4-5 वर्षापूर्वी जेव्हा ते मला भेटले होते आणि त्यांनी सांगितलं की मी हे सगळं करू इच्छितो, त्यावेळी मला असं वाटलं की चला, उत्साही प्राणी आहे, उत्साहामध्ये आले आहेत, जितके दिवस उत्साह टिकेल तितके दिवस काहीतरी करतील. पण त्यांनी उत्साह टिकवला आणि जे सांगितलं ते करून दाखवलं, त्याबद्दल मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि तेवढंच अभिनंदन डॉक्टर परवेज ग्रँट यांचं करतो. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जे हॉस्पिटल ते सिरोंचाला तयार करतायत असं हॉस्पिटल त्यांनी पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, नागपूरमध्ये, संभाजीनगरमध्ये केलं असतं तर शेकडो कोटी रुपये कमावले असते. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी पैसा कमावता त्यांना आला असता. पण एक सामाजिक जबाबदारी समजून की आपलंही हे काम आहे की राज्याच्या सर्व भागामध्ये क्वालिटी हेल्थ केअर त्या ठिकाणी पोचली पाहिजे. प्रत्येकाला, तो कुठे राहतो यावर अवलंबून नाही, तर प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेचा अधिकार आहे. आणि त्या अधिकारामध्ये या सगळ्या ज्या काही आपल्या स्वयंसेवी संस्था असतील किंवा चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स असतील, यांनीही त्याच्यामध्ये भागीदारी केली पाहिजे. अशा प्रकारचा विचार मनामध्ये ठेवून गडचिरोलीसारख्या या भागामध्ये, म्हणजे आपण जर विचार केला तर पुण्यापासून 1100-1200 किलोमीटर दूर त्यांनी हा विचार या ठिकाणी केला. खरं म्हणजे ग्रामीण भागात जाण्याकरता पुण्याच्या जवळपास एक ग्रामीण भाग आहे, तिथे ते जाऊ शकले असते, पण त्यांनी विशेष गडचिरोलीमध्ये येण्याचा या ठिकाणी निर्णय केला. त्याबद्दल आपण सगळे टाळ्या वाजवून त्यांचं मनापासून अभिनंदन करू. आणि मला त्यांनी सांगितलंय की राणांनी आणि त्यांनी की लवकरच पोटा केबिनच्या माध्यमातून इमिजिएटली इथे म्हणजे बांधकाम तर होत राहील, पण या ठिकाणी हॉस्पिटलची सुरुवात ते करतील आणि काही सेवा, प्रसूती असेल किंवा त्या ठिकाणी महिला आणि बाल रोग असेल, छोटे ऑपरेशन्स असतील, याची सुरुवात तर ते तात्काळ करणार आहेत. आणि त्यांनी हे ठरवलंय 18 महिन्यामध्ये या ठिकाणी बांधकाम पूर्ण करायचं. आणि 18 महिन्यानंतर पुन्हा एकदा आम्ही सगळे आता भूमिपूजनाला आलो, बांधकाम झालेल्या इमारतीच्या उद्घाटनाकरता या ठिकाणी येऊ, हा विश्वास मी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो, आपले आभार मानतो. आणि या सगळ्या कामामध्ये आपलं जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनीही जी काही मदत केली आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे